विधानसभेच्या 288 जागांसाठी IANS आणि मॅट्रिक्सचा ओपिनियन पोल जाहीर। महायुतीला 145 ते 156 तर महाविकास आघाडीला 106 ते 126 जागा मिळण्याचा अंदाज। मुंबईतील एकूण 36 जागांसाठी IANS आणि मॅट्रिक्सचा ओपिनियन पोल। मुंबईमध्ये महायुती महाविकास आघाडीपेक्षा वरचढ ठरणार। मुंबईमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळणार, पोलचा अंदाज। IANS आणि मॅट्रिक्सच्या ओपिनियन पोलनुसार पश्चिम महाराष्ट्रातील 70 जागांपैकी 18 ते 22 जागा भाजपला मिळणार, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 15 ते 19 आणि राष्ट्रवादीला 8 ते 12 तर ठाकरे गटाला सर्वात कमी जागा मिळण्याचा अंदाज। मराठवाड्यातही भाजपच मोठा भाऊ ठरणार, ओपिनियन पोलचा अंदाज। तर शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत काटेकी टक्कर होणार। ओपिनियन पोलनुसार अजित पवारांच्या तुलनेत शरद पवारांना मराठवाड्याचा कौल मिळणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त जागा मिळण्याचा अंदाज। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज जालना आणि धाराशिव मध्ये सभा। शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांच्या सभा होणार। देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात प्रचार रॅलीचं आयोजन। फडणवीसांच्या मुखात काल माझं नाव आलं, पण देवेंद्र फडणवीस आपला सामना करू शकत नाहीत। असदुद्दीन ओवैसींचं फडणवीसांना आव्हान, तर फडणवीसांच्या मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नांवर माती पडणार असल्याचंही वक्तव्य। काँग्रेसकडून एकूण 28 बंडखोरांचं 6 वर्षांसाठी निलंबन। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची कारवाई। काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केल्यानं निलंबनाचा बळगा। मधुरिमा राजे आणि मालोजी राजे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारात सक्रिय होणार। कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा, पक्षहितासाठी छत्रपती कुटुंबाचा निर्णय। शरद पवारांच्या जळगाव आणि धुळ्यात सभा। पारोळामध्ये उमेदवार सतीश पाटील, जामनेरमध्ये दिलीप खोडपे आणि मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची सभा, तर धुळ्यामध्ये संदीप बेडसेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। उद्धव ठाकरेंची आज यवतमाळ, जळगाव, वाशिममध्ये सभा। संजय देरकर यांच्या प्रचारासाठी वणीमध्ये, तर माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारासाठी दारव्हात सभेचं आयोजन। वाशिममध्ये सिद्धार्थ देवळे आणि जळगावमध्ये उन्मेष पाटील यांच्यासाठी सभा। मोदी शहा राज्यभर फिरतात, लगे रहो मुन्नाभाई चित्रपटातील सर्किट म्हणजे अमित शहा। उद्धव ठाकरेंची टीका। उद्धव ठाकरे आजारी पडले त्यावेळी मी पहिल्यांदा गाडी घेऊन गेलो, आपण कुटुंबाच्या आड कधी राजकारण आणत नाही, राज ठाकरेंचं वक्तव्य। अमित ठाकरेंच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात। अमित ठाकरेंसाठी मतांची भीक मागणार नाही, तर निवडून आणणार, राज ठाकरेंचा निर्धार। शरद पवार राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर हाच पठ्ठ्या काम करणार, अजून 10 वर्ष काम करू शकतो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। हा छोटा पठ्ठ्या शरद पवारांच्या वाईटावर उठला, यांच्या शापानं काही होणार नाही, खासदार संजय राऊतांचा अजित पवारांना टोला। चोरीला गेलेलं घड्याळ आम्हाला दिसतंय, पवार साहेबांनी त्याचे काटे थांबवले। जयंत पाटील यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, वृद्ध पेन्शन योजनेत 1500हून आता 2100 रुपये करणार, भाजपचं संकल्पपत्रातून आश्वासन। शेतकऱ्यांची कर्जमाफी, भावांतर योजना आणणार, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा भाजपचा निर्धार। दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात आणि आता कर्जमाफी करणार सांगतात, अमोल कोल्हेंची भाजपच्या संकल्पपत्रावर टीका। महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3000 रुपये देणार, महिलांचा बस प्रवास मोफत करणार, तसंच महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायदा लागू करणार, महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातून आश्वासन। महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातून शेतकऱ्यांसाठी घोषणा, 3 लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन, नियमित कर्जफेड करणाऱ्यास 50,000ची सूट देखील देण्याची मल्लिकार्जुन खरगेंची घोषणा। जातनिहाय जनगणना करणार, आरक्षणाची 50% मर्यादा आम्ही हटवणार, महाराष्ट्र नामामधून महाविकास आघाडीचं मतदारांना वचन। महाविकास आघाडीच्या सगळ्या योजना सत्ता मिळवण्यासाठी आहेत, अमित शहांचा महाविकास आघाडीवर आरोप, तर काँग्रेसनं दिलेली आश्वासनं आतापर्यंत पूर्ण झालेली नाहीत, शहांचा टोला। महाविकास आघाडी म्हणजे फक्त विरोध पार्टी, सोनिया गांधी आणि शरद पवारांनी 10 दिवसात राज्याला फक्त 1,91,000 दिले, अमित शहांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा।
सत्तेत असताना आपल्याला आणि अजित पवारांना किती पदं मिळाली ते शोधा. खासदार सुप्रिया सुळेंचं गृहमंत्री अमित शहांना प्रत्युत्तर. अमित शहा वस्तुस्थिती विसरलेत, सुळेंचा शहांना टोला. महाविकास आघाडीचा जाहीरनामा म्हणजे अफवा, त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. काँग्रेसचं रक्त विकासात करण्याचं नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ राहिलेला नाही, त्यांचा गोंधळ सुरू. नांदेड उत्तर मतदारसंघावरून भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची महाविकास आघाडीवर टीका. शरद पवारांना जर आपण संधी साधू वाटत असू तर मग शरद पवार काय आहेत? भाजप खासदार अशोक चव्हाण यांची शरद पवारांवर टीका. राजकारणाच्या चिखलात कमळ म्हणून तुला काम करायचंय असं बाबांनी सांगितलं होतं. दीपावली स्नेहसंमेलन समारंभात पंकजा मुंडेंचं वक्तव्य. आपण लोकसभा इच्छा नसताना लढलो, मुंडेंनी भावना व्यक्त केल्या. महाविकास आघाडीमध्ये असलो तरी जिथे आपला उमेदवार असेल तिथे विजय झालाच पाहिजे. नांदेडमधल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. नांदेड उत्तरमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसचाही उमेदवार रिंगणात. न्यायमूर्ती संजीव खन्ना हे देशाचे पुढचे सरन्यायाधीश. 51वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना आज शपथ घेणार. भाजप नेत्या स्मृती इराणी प्रचारासाठी मुंबईत महिला संमेलनाला उपस्थिती लावण्याआधी स्मृती इराणींचा वसई ते भाईंदर प्रवास लोकल ट्रेननं. मतदारांशी संवाद साधला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा उपोषण सुरू करणार. मेळाव्यातून उपोषणाची घोषणा. या उपोषणामध्ये 1 लाखाहून अधिक लोक सहभागी होणार, जरांगेंची माहिती. पुढच्या आंदोलनाची तयारी सुरू. आंदोलनाशी सहमत असणाऱ्यांचा व्हिडिओ करून घ्या, मनोज जरांगेंच्या सूचना. तर ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा, जरांगेंचं वक्तव्य. राहुल गांधींविषयी बोलताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली. लातूरमध्ये वंचितच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत प्रकाश आंबेडकर यांचं वादग्रस्त वक्तव्य. रामदास आठवलेंची राहुल गांधींवर जहरी टीका. ही निवडणूक संविधानावर नाही तर विकासावर लढवली जाणार असल्याचंही वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी पैसे घेतल्याशिवाय कुणालाही एबी फॉर्म दिला नाही. पैसे घ्यायचे आणि उमेदवारी विकायची, हा ठाकरेंचा कारभार. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांचा आरोप. दहिसरमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने. प्रचारादरम्यान ठाकरेंचे उमेदवार विनोद घोसाळकर आणि भाजपच्या मनीषा चौधरी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. पिपाणी तुतारी चिन्हाच्या गोंधळाचा फायदा. अजित पवारांची कबुली. तुम्ही दीपक चव्हाणांच्या प्रचाराला जा, मग आपण बघतो तुम्ही आमदार कसे होता. अजित पवारांचा रामराजे नाईक निंबाळकरांना इशारा. साताऱ्यात भाजपला पिपाणीनं वाचवलं नाहीतर कठीण होतं. लोकसभेतल्या उदयनराजेंच्या विजयावर अजित पवारांचं वक्तव्य. आलेल्या संधीचं सोनं करायचं की माती, हे ज्याने त्याने ठरवावं. गेल्यावेळी उमेदवारी दिली, त्यांनी माती केली, आता गद्दारांना गाडायला आलोय. सांगोल्यातल्या सभेतून उद्धव ठाकरेंचा शहाजी बापूंना टोला. मशिदींवरचे भोंगे उतरवण्याचं राज ठाकरेंनी गेली 4 वर्ष सांगितलंय, मात्र आमच्या सरकारनं हे भोंगे उतरवू दिले का? भरत गोगावलेंचा सवाल. वर्ध्याच्या आष्टीमध्ये बच्चू कडूंची बैलगाडीवर रॅली. प्रहारचे उमेदवार जयकुमार बेळखडेंचा बच्चू कडू यांच्याकडून प्रचार. आर्वीमध्ये आयोजित सभेपूर्वी शेतकऱ्यांशी संवादही साधला. अपक्ष आमदार सुधाकर घारेंच्या कार्यकर्त्याला आमदार महेंद्र थोरवेंची धमकी. कर्जत जवळच्या कडाव गावातली घटना. घारेंचे कार्यकर्ते मनोहर पाटील यांना थोरवेंकडून शिवीगाळ. मनसे कार्यकर्ता जय मालोकारच्या मोठ्या भावाला जीवे मारण्याची धमकी. विजय मालोकार हा अकोला पूर्व मतदारसंघातून अपक्ष उमेदवार. धमकी देणाऱ्यांकडून मालोकारच्या नातेवाईकांना मारहाण झाल्याची माहिती. परभणीच्या गंगाखेडमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात कोऱ्या नोटा आल्याची शक्यता. नोटा काढून बंडल कव्हर रस्त्यावर टाकल्यानं पोलिसांकडून तपास सुरू. कल्याणच्या गांधारी परिसरात एटीएम व्हॅनमध्ये 1 कोटी रुपयांची रोकड आढळली. निवडणूक भरारी पथकाची कारवाई. व्हॅनमधल्या लोकांकडे उत्तरं नसल्यानं पुढची चौकशी सध्या सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आतापर्यंत 50 कोटींची रोकड जप्त. 264 भरारी पथकांकडून आतापर्यंत 49 कोटी 7 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आणि रोख रक्कम जप्त. तुळजापूरच्या वंचितच्या उमेदवार स्नेहा सोनकाटेंना जिल्हा निवडणूक विभागाची नोटीस. प्रचार साहित्यात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी नोटीस. भंडाऱ्याच्या साकोलीचे माजी आमदार बाळा काशीवार यांच्यासह 4घांची भाजपमधून हकालपट्टी. महायुती उमेदवाराच्या विरोधात प्रचार करत असल्यानं कारवाई. ईडीच्या भीतीनं आम्ही भाजपसोबत गेलो असं भुजबळ म्हणतात. भुजबळांच्या वागण्यातून लाचारीचं दर्शन घडलं. परांडाचे शरद पवार पक्षाचे उमेदवार राहुल मोटे यांचा भुजबळांवर हल्ला. ग्रामीण भागात शेतीचं काम सुरू असल्यानं उमेदवारांकडून अनोखी शक्कल. संध्याकाळी 5 नंतर उमेदवारांकडून
कॉर्नर सभांचं आयोजन, भरत गावितांचा कॉर्नर सभेच्या माध्यमातून संवाद. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीचे उमेदवार अनुराधा चव्हाण यांची रॅली, मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. ठाण्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून गृहमतदानासाठी एकूण 933 जणांची नोंदणी, त्यापैकी एकूण 202 उमेदवारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीच्या प्रचारासाठी लागणारं साहित्य बाजारात, विक्रीसाठी अपक्ष उमेदवारांच्या चिन्हाचं देखील साहित्य बाजारात. भिवंडीच्या मराडेपाडा इथं छत्रपती शिवरायांचं मंदिर उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात, ठाकरेंच्या शिवमंदिर बांधण्याच्या निर्णयाचं शिवभक्तांकडून स्वागत. फलाट तिकीट विक्री पुन्हा सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय, सणासुदीच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेता निर्बंध लावण्यात आले. बाजारात कांदा आणि लसणाचा तुटवडा, कांदा 80 रुपये किलो तर लसूण 400 रुपये किलोवर, 3 ते 4 महिने लसणाचे दर चढेच राहणार. रायगडच्या महाड तालुक्यातील साकळीमध्ये तरुणाला लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण, महाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या कांचनवाडी उड्डाणपुलाखाली ट्रकचा ब्रेक फेल होऊन अपघात, उड्डाणपुलाच्या खांबाला ट्रक धडकला, चालकाचा जागीच मृत्यू. वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज प्रचाराच्या तोफा थंडावणार, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज प्रियंका आणि राहुल गांधी यांचा रोड शो. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा संध्याकाळी 5 वाजता थंडावणार, मोदी आणि अमित शहांच्या आज प्रचार सभा. पहिल्या टप्प्यामध्ये 43 जागांसाठी 13 नोव्हेंबरला मतदान. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये एका जवानाचा गोळीबारात मृत्यू, राकेश कुमार असं शहीद जवानाचं नाव, तर इतर 3 जवान जखमी झाल्याची ही माहिती. खलिस्तानी आतंकवादी अर्श डल्लाला कॅनडा पोलिसांकडून अटक, देशातल्या अनेक दहशतवादी गटांमध्ये अर्श डल्लाचा सहभाग, अर्श आपल्या पत्नीसह कॅनडामध्ये राहत असल्याची माहिती. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मिळालेल्या रोहतश चौधरीचा नवा विक्रम, एका पायावर उभं राहून पुशअप करण्याचा पाकिस्तानचा विक्रम मोडला. सिंघम अगेनचा आज 8 कोटींचा गल्ला, आतापर्यंत चित्रपटाची 201 कोटींची कमाई, 200 कोटीहून अधिक कमाई करणारा सिंघम अगेन हा अजय देवगणचा 4था चित्रपट. दाक्षिणात्य अभिनेते दिल्ली गणेश यांचं वृद्धापकाळानं निधन, 80व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, हवाई दलातील सेवेनंतर सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.